आली का तुम्ही आली घेतलं आली तुम्हाला हॅलो 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 मग एकदम ओके ओके पाठीमागे भेटून त्याला जास्त आता बरी असंच खूप तापी नांते चक्कर आल्या आता नाही ठीक आहे तब्येतीचं सर्वात महत्त्वाचं तब्येत हिंगोलीला बरेच लोक हो हिंगोलीला होतं ना ऐका ना समाजाची काढली आधी सरकारने संदेश घेऊन आम्हाला भेटावं माझ्या मते त्यामुळे मुख्यमंत्री आता माझी चर्चा केली नंतर पूर्ण बाईट उद्या बैठक आहे बैठकीमध्ये आपला अंदाज जगन्नाथ पाटलांच्या बाकीची गर्दी मी तुमच्यासोबत ठीक आहे पाण्याचं 2 बॉटल काढून ओके ओके मोबाईल व्हिज्युअल घ्या आता एकदम आता नाही आता लगेच ऑनलाईन सगळा देशव्यापी 4:30 मला येत आहेत ऑनलाईन जाम जोडलं होतं मला झालं व्हिज्युअल चला थँक्यू ठीक आहे आता बाकी करा सगळं प्लीज सर्व बाकी सर्व कोणीच नाही बेजर सर्व काय ते दरवाजा काढा चला उघडा चला प्लीज चला विनंती आहे चला सर्व चर्चा करायची नंतर आम्ही बोलू ठीक आहे हो हो
पिटिशनच्या माध्यमातून आपण दुसरं ऑप्शन ठेवलेलं आहे की मागासवर्गीय आयोग नेमून आपण संदर्भामध्ये एक ऑप्शन दुसरं आपण ठेवलेलं आहे की आपण सगळ्या म्हणजे मागच्या वेळेला ज्या सगळ्या स्टोरी राहिलेल्या होत्या त्याच्यातल्या कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक सांगतानाच कमी पडले किंवा हा समाज कसा पुढे आणला असं सांगितलं. मागासला कसं आहे म्हणजे त्यामध्ये अनेक लोक आहेत ना बाकीचे. मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेस तपासणीच्या छोट्या लोकांना जिल्ह्यातून तालुक्यात एक माणसाला विचारलं असं करून चालणार नाही ना. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की मग खूपच समाज पुढे आलेला आहे की आपला. पण याच्यामध्ये ऊस तोडणी कामगार आहे, घरकाम करणारे मुली आहे, इथे मजूर वर्ग मोठा आहे, इथे डबेवाले आहे, ते आत्महत्या केवढ्या होतात आपल्या समाजाला हे त्यांनी बघितलं म्हणजे ते मांडता नाही आलं त्या वेळेला. त्यामुळे सगळं उपयोग कटलं. पण आता आपण ते सगळं तपासतो आहे, ते सगळं करतोय. आता आपण मागासवर्गीय परवा राजीनामा झाला त्यामुळे ते पण आपण करून घेतोय सगळं. तर दोन्ही ऑप्शन पण आपण करून घेतोय सगळं. शासन गप्पा बसलं एकामेकी करत देशाला कुठल्या भाग नाही आपल्याला याची कल्पना आहे सगळी. काय काय करतो काय काय ते सगळं काढलेलं आहे. चौकाचा विषय नाही, मोठा विषय आणि सगळ्या एकंदरीत गोष्टी आपण काय काय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला सांगितलेल्या. शासन काय करतंय, समिती काय करतंय हे सगळं याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये ग्लास बनवू शकतात आतापर्यंत काय अगदी सुरुवातीपासून कसं ते फिरायला गेल्यापासून तेव्हा सगळं आहे. निवांत वाचायला बघितलं मोठं दिसतंय. मग ते सगळं दिलेलं आहे. म्हणजे कधी आपले ठरल्यापासून मिळपासून आपण बोलण्यापासून काय काय केलंय काय काय नाही, साहेबांनी काय काय दिले संख्या दिली पण पॅरलल समाजासाठी पण काय काय केलं आहे याच्यामधून सगळं योजनांमधून ते आपल्यावर माहिती दिली आहे. आता 6,000 कोटी कर्ज दिलं आहे, लिनावे जे आपण तारण घेतो सगळं दिलं आहे. म्हणजे हे मिळत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या सोयी सुविधा आहेतच आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. थोडं निवांत वाचायला निवांत वाचायसारखं नाही ते मोठं सगळं कार्यक्रम. मुख्यमंत्री स्वतः सांगितल्यावर टक्केवर किंवा मी देतोच आहे म्हणून त्याच्यामध्ये दुमतच नाही द्यायचं नाही म्हणून. फक्त आपली जी पद्धत आहे सगळी कसं करता येत नाही हे आपल्याला जी कल्पना आहे सगळ्या आपल्या तज्ञ लोकांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे अडचण आहे. आता दुसऱ्या दोघीच्यावरून आपल्याला कुठल्या परिस्थितीत द्यायचं म्हणजे वाय होकर आहे प्रश्न विषय नाही. तर प्रॉमिसेस आहे सगळ्यांना त्यांनी करतो. पिटिशनच्या माध्यमातून थोडं तुमच्यामुळे तो इतकं सगळं या टोकाला ते आलेलं आहे. आपण इतके आंदोलन झाले झालं होतं का कुठं झालं होतं आपण देवेंद्रजी केलेलं होतं. पण ते सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे ते बाहेर काढल्यामुळे मग ते गेलं होतं आणि त्यावेळेला झालं होतं खरं म्हणजे. सगळ्या ठिकाणी टिकल्यावर तर सुप्रीम कोर्टात आपण नाही टिकू शकलो. ठीक आहे दुर्दैव झालं त्यावेळेला समजा. पण त्यानंतर इतक्या झपाट्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये. थोडंसं घेतलं होईल तर म्हणजे आता अंतिम टप्प्यातच आहे. काल हाय सुप्रीम कोर्टात झालंच ते चाललं होतं निर्णय होईल निर्णय पण थोडा
आणि ठीक आहे. सबुरीनच हे मला नाही हा. वाटलं की सबुरीनं नाही म्हणून पहिल्या वेळेस 3 महिने मागितले होते. मामा बरोबर आहे का आपण दिले ना सगळं त्यावेळेस. नियमानच करावं लागेल ना. अं, त्याचं आपण काही गर्दीत घेतलं आणि तुम्ही म्हटलं देऊन टाकलं, काय तुमचं विचार नियमात हे सगळं सगळं म्हणाले. आम्ही भाऊ परस्पर काय नाही केलं. पहिले 3 महिने सरकारनं मागितले आम्ही दिले. त्यावेळेस मी चालू होतो ना, त्यानंतर 4 वेळा मी चालू होतो. तुम्ही तीन स्वतः वेळा आधी मी एकदा, आलो. तर तुम्ही 30 तीन वेळा दिवस आलो. मागितले होते. 3 वेळा आलो होतो. आम्ही 40 दिले. आता परत मामा ते आले त्यावेळेस बी आता मागितले 24 डिसेंबर 2 महिने तरी दिले. आता कायद्याच करावं लागेल की मला एक सांगा. आता कायदेशीर सुप्रीम कोर्टात करायसाठी चाललेलं दिले आहे. ना तुम्ही म्हणले कायद्यात करायला लागण्यासाठी आता पाहिजे. सुप्रीम कोर्ट क्युरेटिव्ह झालेलं आहे. आता आपण मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे. आपण त्याच्यावर सगळं आता सिद्ध करतो की बाबा आपण कशी मागायची. ते मागच्या वेळेला 100% ठिकाणी 50% गृह दुरुस्तीने ते सगळं केलेलं होतं. नोकऱ्या लागलेल्या पण ते आहेत. टिकणारच नाही. परत असं होणारच नाही नाही. नाही, असं कसं होईल. ज्या मागच्या ते वेळेला टिकणारच नाही. मागच्या वेळेला परत ज्या 50% क्युरी वर निघाल्या, जाणार परत मराठीचे पुस्तक मागच्या वेळेला बसवणार. ज्या क्युरी निघालेल्या होत्या त्या आपण कंप्लेंट करतो ते सगळ्या त्यात काहीच राहणार नाही बाकी. त्यांनी असं नाही होणार. स्वीकारले बी नाही ना वाटतं त्यांची कोणी? तारीख नाही पडली वाटतं क्युरिटी. नाही तर त्यांनी तर सांगितलं तेवढी तर खिडकी विंडो ओपनच आहे आपल्याला, त्यांनी तपासतात आहे. ते हो सांगितलं त्यांनी म्हणून तर आपण कोर्टात गेलो नाही तर त्यांनी ते फेटाळून दिलं असतं ते. आमच्या मनानं आम्ही तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही वेळ मागितला ना आम्ही दिलाय. मामा दिला की नाही दिला? होतं सगळ्यांना चिंता त्या गोष्टी, असं नाही. तेवढं पण आपण एवढं यश संपादित झालं, तेवढं झालं इतके टोकाला आणलेलं आहे आपण. नाही म्हणजे मी मीडिया म्हणून नाही बोलू पण रिएक्ट सर की तुम्ही जिथं जिथं वेळ मागितला तिथं तिथं हा थोडंफार ताण येईल असं आम्ही पण दिला. पण आता आम्ही थांबलेलो नाही, आहे हा का? नाही, हा म्हणून आम्ही थांबलेलो आहे का? नाही आम्ही तर म्हणलोच ना सरकार समितीनं काम थांबलेलं आहे केलं का? आम्ही म्हणलोच नाही इतक्या काम वेगाने केलं. पहिल्यांदा काम होतं की सगळी यंत्रणा आम्ही लावून टाकली. सगळा मराठा समाज म्हणतो समितीनं काम केलं नाही केलं असं कोणी म्हणत नाही म्हणणार बी नाही. फक्त प्रश्न बरं, एवढे सगळे की जे आपल्याकडून- ठरलं त्याप्रमाणे आपल्याकडून करावं जे- एवढी आमची अपेक्षा. आपल्याकडून जे कार्यतज्ञ आले जे सगळे रिटायर सगळे आहेत जज आहेत ते पण काय सांगतात की आपल्याला कायद्याने घ्यावं लागेल. असं पण होणार तर मग नाही. आम्ही हाच म्हणलो ना. पण नाही, आम्ही काही केलंच नाही. तेच चाललेलं आहे. तेच बसले त्याच्यावर तेच करतात. तुम्ही ज्या ज्यावेळेस म्हणले वेळ पाहिजे त्या त्यावेळेस होत म्हणलं हा ताणलं म्हणतो ना आम्ही कधी हम्म. इतके दिवस नाही देत तितके पण शेवटी तितके दिलेच. उलट 10 दिवस वाढून दिले कधी पण. आम्ही असं काय हट्टीपणा केला नाही. हा सुरुवातीला नाही म्हणलो पण आमच्या माणूस की जिवंत हे आमच्यात आम्ही दाखवली लगेच. तुम्ही 30 म्हणले की आम्ही 40 म्हणलो. हो. दिवस तुम्ही म्हणले 12 डिसेंबर पाहिजे म्हटलं जाऊ दे 12 डिसेंबर घ्या म्हणजे ताण होतं ते तात्पुरतं ठीक होतं. हा तर कॅमेरा टिकताना द्यायचं काम सुरू घ्या त्याच्यामुळे त्यापुढे असं करता फसवतात झालं तर गेलं बारगवलं का गेलं असं म्हणता येणार नाही आणि ती साठी टोटाला येणार नाही. इतकं परफेक्ट काम चाललेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवा. आणि द्यायचं तर तुमच्यामुळेच होतं तेवढं होतं. नाही मराठा समाज उभा राहिला एवढा पण मोठा जेवढं त्यामुळे झालं ना, ते एवढा व्हायला लागलं ते पहिल्यांदा सोपं नव्हतं पहिल्यांदा झालं. करू होऊ देत बी नव्हते. बरोबर आहे. समाज एवढा मोठा उभा राहिला सगळे कुठं तरी समूह त्या आहे. गरीबाच्या लेकराला सगळे मिळायला समूह आहे. लागलाय आता. हा शेवटी मामा शेवटी समाज काय समाज समाजच असतो शेवटी. स्वतःच्या लेकराचा ज्या डोळ्यासमोर त्रास लक्ष येतो त्यावेळेस माणसं नाही कशाचा विचार करत आणि ते आवश्यक होतं असून आता नाहीच म्हणत होते. हा, मग आता 54 लाख का व्हायला नोंदी सापडल्यात आजची माहिती 54 लाख नोंदी आहे आजची. होईल ना. 54 लाख नोंदी ह्या जर किती लोक होतात त्याच्यावर त्याचे परिवार त्याच्यावर किती होतात त्याची संख्या किती होती बघा ना तुम्ही. तेच म्हणणं आहे आमचं तेवढं तर करा. चाललं जाईल ना. तेच म्हणणं आहे. चाललंच बाकी आहे. म्हणणं काहीच नाही आमचं मग. चाललं जाईल ना. फक्त आपलं ते जे ठरलं आपलं त्या दिवशी त्याच्यावर चला. आमचं काहीच म्हणणं नाही. मराठा समाज तुम्हाला नाही अडवू येणार. तेच चाललंय ना. आणि त्याच्या ऑलरेडी आपण क्रिएटिव्हच्या माध्यमातून किंवा मागं नेमून आपण ते सगळ्यांना करणार होणार आहे. या- त्याच्यावर आमचा जास्तीत जास्त विश्वास मी तुम्हाला या- या- त्याच्यातून जे राहतील ते त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे. त्याच्यामध्ये सगळेच होणार. यात जे राहिलंय ना आपलं जे ठरलंय ना आमचं म्हणणं आहे, ज्या दिवशी तुम्ही सर्व परिवार आता म्हणलात तुम्ही हो. तसं नाही आता वडिलांना ते घेऊन मिळालं जाते. पोरांना होतं ते ऑटोमॅटिक त्याच्यावर 4 लोक आहेत जे त्या दिवशीचं ठरलंय मला वाटतं त्याच्यावर केलं ना सगळं समाज समाधानी आहे आणि तुम्ही पण आहे. जे कागदावर लिहिलंय तज्ज्ञानीच लिहिलंय मी लिहिलेलं नाही. मी जे शब्द नाही म्हणलो भाऊ ते खुडीले ते नाही. खुडीले का नाही बरोबर आहे. त्यांना जे बसतंय ते म्हणले त्याच्यात काय खोटं आहे का नाही. ते म्हणजे 3 विषयावर ठरलं ते केलं तुम्ही मोकळे होता ना काय आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही बी समाजासमोर खरी तुमची माहिती जायलाच पाहिजे. गेली. आमची खरी माहितीच गेली पाहिजे. 4 भीतीची आता तीच चर्चा आहे आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर केली तरी तीच चर्चा आहे. उलट तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तीच आहे.
जे त्या दिवशी ठरले ते विचारपूर्वक ठरवलेली, काटछाट करून ठरवलेली. मामा हे मान्य आहे का? भाऊ नव्हते त्या दिवशी, पण काटछाट करून ठरवलेलं आहे. त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते, अभ्यासक होते. वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. आम्ही परत बी चर्चा करायला तयार आहे समाज म्हणून, कारण आम्हाला काढायचा आहे तोडगा. पण आम्ही कुठे कमी आहे का सरकार म्हणून? नाही ना, आम्ही तर वेगाने म्हणतोच ना. पहिल्यांदा इतकं वेगाने सरकार काम हा, करणार. केशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं. केशे मात्र गुंतविला आम्हाला. ते होईल. कारण चिल्लर गुशी असून बी त्यात विषय गुंतविला. कसं शेवटी आम्हाला डाग लागलाच ते. नाही नाही ते काय नाही भाऊ, लागला ना ते डाग लागला. तिथे जे बीडमध्ये झालं ते एवढं आम्ही कुठं समर्थन केलं? कोणत्या दिवशी म्हणलो? ते अतिच आज विषय. कालही संदीप क्षीरसागर म्हणले तर तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले. नाही आम्ही बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ. देवेंद्रजीने ते सांगितलं तर तसं असेल, पण नसेल त्यात दिसणार ते आले असतील तर आम्ही ते पण काढून नेलंच ना. टाकू. आजचं माजलगावचं उदाहरण सांगू. काढून टाकू. एक माजलगावचं पोरं बाहेरच आहे, म्हणजे दुसरीकडे शिकायला. नाही. त्यांना आज घेणं देण्याचं आज त्यांच्या घरी गेलं. म्हणजे हे सुरू आहे, बंद नाहीये. शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे, आंतरवालीच्या बाबतीत बी तेच चालू आहे. आता नोटीस गेल्यात आम्हाला कालपासून. माझं म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता, एक कोण लोक उचलता. हो ना, ते बघितलं ना मी त्यांना. त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही, काय पण केलेलं ते ठरलेलं आहे. या आठवड्यातलं क्लिअर स्मूथ होत आहे सर. सर, मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नये. तुमचा वेगळा माणूस बघितला होता आम्ही. आमच्याशी दाखा झाला सर. नाही तसं होणार नाही. बघू आपण सगळं तो समजा विषय नाहीये. आम्ही आता धरून चाललेलो आहेत भाऊ, की सगळेच अटक होणार आहेत, तुम्ही करणार आहेत. आम्ही धरून चाललो, त्याला नाविलाज आहे. नाही तसं परंतु आमच्याशी धोका झाला. आम्ही खूप नाही ना भाऊ, तुमच्या समोर नाही बोलायचं, कोणासमोर बरोबर बोलायचं? आहे समोर बोला, पण तसं नाही होणार. तसं नाही होणार. गुन्हे मागे घेऊ म्हणले तरी अटक केले माणसं, केले की नाही? 3 विनाकारण. हा, ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होतं. विनाकारण 3 उचलून नेले असं झालं. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय, याच्यात बोलवतोय म्हणून नाही, आम्ही पहिल्यापासून याच्यात मोडत नाही की काय म्हणतात ना, ते कचाट्यात आला आणि मग बोलायला लागलो. त्यात मी मोडत नाही. मोडायचं असतं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही की चर्चा करूयात किंवा काय. बरोबर. बहुतेकदा आम्हाला फटका बसला. केशेमध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण झाला, नाही झाला. आमचे लोक विनाकारण अटक केले. आमचे शेवटी समाजाला तेवढा डाग लागलाच. एकदा स्टोरी थोडी होईल. नाही, त्या आम्ही बीडचं ते नाही जे- म्हणलो होता कोणतं की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही, करत बी नाहीत ना आम्ही. बीडला ते अति झालेलं. म्हणजे असं करत बी नाहीत जोरात ना. भेटले होते लोकांचे असं. पण आंतरवालीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे एक बी नाही. तुम्हीच म्हणलात बरं. तुमचं आपलं झालं ना तुमचं, मी बोललो त्यांना तसं एवढं आपलं बोलणं झालं. काल आमच्या नोटीस गेल्या लोकांना. तुम्ही काल बोलले का नाही? आज सकाळी नोटीस गेल्या लोकांना. याचा अर्थ काय होतो? नाही, शाळेत गेले? आहेत ना, अमोल आणि काकडे साहेब दोघांशी चर्चा केली. हा, ती चर्चा तर सर 2 महिन्यापासून चालली. माझं बोलणं चालू आहे म्हणायचा हिशोब. 2 महिन्यापासून चालली. हे तुम्हालाही मान्य आहे. 400 टाका. आणखी ना आम्हाला नावही आमचं वाढवली. तुमच्याविषयी हे आहे म्हणून याच्यावर म्हणत नाही मी. नसतं तुम्ही तर म्हणले तर ताबडतोब कागदपत्र देतो दोन्ही बी. पण आता इथं नाही काढत मी तो विषय. आणखी नाही बी आम्हाला वाटतंय की आहे तुमचं मन वेगळं, पण ते पत्र नाही आले दोन्ही पण. आणखी आज नोटीस गेल्यात लोकांना. आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस द्यायचं. बरं ते त्यात नाहीत. आंतरवलीकडे. आणि अंतर्वालीचा शब्द असा आहे हो. की आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, कारण ते जवळपास 132 पेक्षा जास्त आहे मारहाण करणारे आमच्या नजरेत. आमचा व्यापार घ्या ना तुम्ही. आमच्यावर केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना. असं नाही का देशात की जनतेला मारला, समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात नाही असं काही? नाही तसं काय नाही. चौकशी करा ना त्यांची, त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना. मग मारले काय म्हणतो 132 पेक्षा जास्त आहे तर का आम्हाला काय म्हणले, जाऊ द्या आता द्या विषय सोडून. त्यात तुम्ही पण होतात भाऊ, द्या सोडून की आपण ते सरसकट मागे घेऊन टाकू अंतरवाली. आतापर्यंत घेतलं 3 महिने झाले. काय चूक केली आम्ही? तुमचे शब्द मोडायचे नाही मराठा समाजानं. आणि आमचे एक माणूस उचलायचा. आज सगळ्या लोकांना नोटिसा गेल्यात. याचा अर्थ काय धरायचा? आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी? आम्हाला वाटतं एकीकडून भाऊ येणार, मामा येणार, आता हे मार्ग निघल आणि तुम्ही यायच्या दिवशीच नेमके असे प्रकार होते. म्हणजे याचे अर्थ बी काय काढायचे? मला कल्पना नाही. थोडं दिलं, ठीक आहे. करू. काही कारण नसताना गेलं. आंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे? आता जे लोकच नाहीत त्यांच्याबद्दल का जायला पाहिजे? त्या माजलगावचे लोक आता त्या प्रकाशदादा सोळंकी साहेबांनी बी त्या विधान भवनात सांगितलं की नाही येत, तरी लोक उचलणं सुरूच आहे. म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला. नाही ते तसं ठरलं की ते कॅमेऱ्यात आहे. ते आमदारही बोलले कॅमेऱ्यात आहे त्यांना घ्या, बाकीच्या लोकांना ते काय व्हायला लागले? तुम्ही असले का
ते हा होतं. आणि- हाऊसमध्ये सांगितलं त्यांनी त्यांना. नाही ते आता आमच्या या लक्षात आलंय बघू ते रेकॉर्डवर आहे. की आपण असं समजायचं बैठकीत ज्याविषयी तुम्ही मीडिया असले काय की नाही असतो म्हणता, ना, आम्ही असले की हो म्हणतो, असं झालेलं आहे ते त्यांचं. मीडिया असले का तुम्ही हो म्हणता ऐकून घ्या, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय हे आता आमच्या या लक्षात आलं. फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं. हो म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता, तुमचे अधिकारी सगळे हो म्हणते, गेले की त्यांना जे करायचं तेच ते करतात. मग आम्हाला वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं. सरकार इतक्या स्पीडने पुढे गेलेलं आहे, अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे असं नाही. त्याबद्दल तर नाकारलंच नाही आणि नाकारणार सुद्धा नाही. 54 लाख ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी कामच केलं तेव्हाच मिळाले, हे नाकारत नाही. फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे ठरलंय तुम्हाला एखाद वेळेस जर त्यातली नसेल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा. मला होऊन जाईल झटपट जिल्हा. आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच. आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली. याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला आणि करणार सुद्धा नाही करणार. आम्ही करणार बी नाही. वेळेचा काही विषय नाही, पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेलं तुम्ही बघता, त्याला काही आम्ही काही लपवतोय का, काम होत नाहीये, सरकार काहीतरी मागे म्हणजे फिरतंय शब्द नाही. विषय नाही ना. आम्ही ते आपल्याला नाही बोललो जी एकदा मूळ पण. मागणी आहे त्याच्यासाठी तर आमचं इतकं वेगाने काम चाललेलं फक्त आहे. आम्ही इथं म्हणतोय फक्त की हे जे केशीच्या बाबत दगा फटका झाला, आरक्षणात होईल एवढं म्हणतो आम्ही. का होईल ते सांगतो. ते तुम्हीच ठरवलेलं आहे सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी. मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते, मामा होते, बच्चू भाऊ होते, त्याच्यामध्ये सावी साहेब होते, परत त्याच्यामध्ये हे होते धनंजय मुंडे साहेब होते, असे आणि काही सचिव पण होते, अधिकारी पण होते. सगळे समक्ष ते लिहून घेऊन चाललेले लेवल. मुख्यमंत्री साहेबांची ओळखी होती ते हे चिवटे साहेब. आता यांचं समोर ठरलं. आता आमचं काय राहिलं भाऊ, आमच्याकडे काय राहिलं. हा तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसाची आलात, परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही. आता ती बैठक 4 घंटे चालून लिहूनच घेतलेले, खाडाखोड करू ह्यो शब्द बसणार नाही. आणि तिथले ते तुमच्यासोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणूयात त्यांना, हा ते त्यांनी ते काटछाट करायचे शब्द, ते म्हणजे शब्द बसत नाही. साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी होते. गायकवाड साहेबांनी हो हो शब्दरचना केली, हा आणि ते काटछाट सुद्धा केली. व्यवस्थित हो कायदेशीर भाषेत केलं. बरोबर. मग आमचं म्हणणं तेच, फक्त आलात ही चर्चा चांगली. उलट चांगलं राज्यात मेसेज आहे, 2 महिन्यात कुणीच आलं नाही. तुम्ही किमान आलात, तुमच्याच जवळ तुमचंच उत्तर आहे, बस एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण ते खूप काटछाट केलेले, तेच कायदा बनवणार आहे. ते जे आलेले होते ना, यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं. तेच लोक त्यांचे इतकी काटछाट केलेली मी कधी बघितली शब्दाची. मग आता हे आलात ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की आले किंवा समाजाशी चर्चा करतायत, 2 महिन्यात लक्ष दिलं नाही त्याचं ऐकून त्या एकट्याचं तेल एक बडबड करताय लक्ष तिकडे. दिलं नाही असं नाही, आमचं काम चालूच आहे ना. आम्ही तर 1 मिनिट थांबलो नाही ना, 1 दिवस थांबलो, कारण 8 दिवस काम चालूच आहे ना पण शासनाचं. समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय, किती लाख नोंदी मिळाल्या, सगळे काय बघताय, रोज झालंय. मीडियावर येतंय, सगळं दिसतंय. शिंदे साहेबांचे अहवाल गेले, किती लोकांची छाननी केली, किती अधिकृत लाख अहवाल लोकांचे नाही केले. ना, कोणचा नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात, हे काहीच नाही आलं भाऊ. ते तुमच्या माध्यमातून आज राज्याला कमीत कमी माहिती तरी मिळाली. तर तुम्हाला माहिती म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आता तुम्ही सांगते आपण सगळ्यांनाच आम्ही माहिती. सांगणं म्हणजे काय सगळ्यांना माहिती होतं, आहे. शेवटी एक सामान्य माणूस सांगतोय. पण आज तुम्ही आलात म्हणजे समाजाला की म्हणजे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी आहेत, असं कॅबिनेट करायला लागले. मंत्रालयात ते सांगितलं, विधिमंडळात चेअरमन सांगितलं की इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, सगळ्यांना माहिती असेल. नाही, एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना, इतक्या नोंदी सापडल्या, परिवाराला इतका फायदा होणार आहे, परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे, म्हणजे हे एक समाजावरचं समाजाच्या डोक्यात जाईल. सीएम साहेब बोलले ना पहिला, समाजाच्या डोक्यात जाईल काय झालंय. सीएम साहेब बोलले ना पहिला. काही ना आता समजा उदाहरणार्थ 54 लाख निघाल्या माझ नाव आहे असं ग्राह्य, पण मला माहितच नाही. उदाहरणार्थ समाजाकडून एकदा तो डाटा सगळ्या राज्यभर माहीत झाला किंवा गाव काही ग्रामीण भागातलं काही कळत नाही सर. सेतू केंद्रात वर केलं पाहिजे. समजा गावाला यादी त्यापेक्षा गावात ग्रामपंचायतला यादी लागली. हा त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातली इतक्या नोंदी मिळाल्या, हे तुमचं नाव आलेलं आहे, ज्याला कळालंच नाही, कारण काही आमचा समाज खूपच अडाणी. मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी तिथं ग्रामसेवक तलाठी ते तुमचं आलेलं तुमचं पत्र काढून घ्या. किमान एक रोजच तो गावात असतो, नुसतं सांगायचं काम आहे फक्त.
ती आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल, मग ती आकडा होईल भाऊ मोठा, की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, ही आकडा मोठा होईल आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल. आणि याला जोडून जे काय ठरलंय त्या दिवशी कागदावरती त्यानुसार सरकारला मान्य आहे. हो, सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होती, काहीच होत नाही, पूर्ण समाज खुश आहे सध्या ह्या नोंदी निघाल्यापासून. जे सत्य आहे ते फक्त काही जागेवर, खूप जागेवर अन्याय होत केला गेला जाणून बुजून, समानता शब्द वापरून दुई निर्माण करायची, पुढं हातपाय तोडीन टंगडे तोडीन असं काय बोलून हे करून समजा मग ते त्याच्यात जास्त ही होत गेली. शब्द वाटतो आता बाकीचं सरकारनं नोंदीबाबत काम केलंय त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मराठवाड्यात काही जास्त मनुष्यबळ नव्हतं वाटतं. मराठवाड्यात नोंदीच नाही मिळाली. 3 जिल्ह्यांची चालूच आहे. शिंदे समितीने परत करायला सांगितलं. परत सांगितलं आपण करायला. हो, परत त्यावेळी सांगितलं परत माणसं वाटून परत करावं. त्या बाबतीत कुठेच आम्ही कमी नाही सरकार कुठे पडलेलं. अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं आपण पूर्ण ताकद लावलेली. अधिकारी आहेत, मनुष्यबळ आहेत. शिंदेसाहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे की रात्रंदिवस काम करतात. नाही आता तुम्ही पण करा ना, पण हे जे ठरलं त्याचं तुम्ही पण करा, पुढं व्हा, मागं राहू नका. खरंच नका राहू. सरकार पुढेच आहे म्हणून इतक्या वेगाने काम चालू आहे. पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यामध्ये. शिंदे साहेबाच्या मागा लागून करून घ्या तुम्ही. तर यातलंच आपल्याला बरंच सांगता चाललंय. येत नसतं. जरांगे पाटील साहेब सांगतात ना, त्यातलं जे दिलेलं काम आहे त्यांची जी अपेक्षा आहे की ती सरकारकडे यावं. तसं पहिलं हा पर भूमी एक शब्द कोणचा महत्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला खूप फायदा होणार आहे. आता 18 तारखेला मग आपलं जे या लिहिलेलं आहे आपण 18 तारखेला आता उत्तर देणार सीएम आता 18ला सभेमध्ये उत्तर देणार साहेबांचं. 18ला आता या चर्चेला उत्तर दिली ना साहेब. आता इतके लोक तिथे बोलतायत. रोज रात्री 2-2 वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर आपल्या 1-1 वाजेपर्यंत सभागृह चाललं रात्रीच्या. उत्तर देणार ना सीएम साहेबांच्या विषयावर. सगळ्या गोष्टी समोर दिल्यात ना. नाही ते तर ठीकच आहे, पण तुम्हाला बी ज्याची चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली असेल, पण काही मिळाली नसेल लिखित, तर चिवटे साहेबाकडे, मामाकडे, यांच्याकडे सगळ्याकडे दिलेले, सगळ्यांकडे थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे 18ला खूप सोपं जाईल आणि 24 उजाडणार बी नाही. एकदम ते रितसर आहे, म्हणजे कायद्यानं केलेलं आहे. आम्हाला नाही कळालं असं ग्राह्य धरू, पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठं नाही, त्याचा अर्थ असावा. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं, अभ्यासाच्या बाबतीत. तर मग त्याच हिशोबाने मामा घेतलेले आहेत का नाही शब्द, ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आहे. आमचं काहीच म्हणणं नाही, आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला. बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा, घडून आणा. काही अवघड नाही, ते सोपं आहे आणि तुम्हीच केलंय, आम्ही नाही केला. आमचे काय त्याच्यात असलं तर मग बोला, मग आम्ही आणखी 1 इंच भर मागं सरकू. मामा मान्य आहे का? तर त्या लिहिण्याप्रमाणे काय कमी आहे आपल्याला काय वाटतं? काय कमी नाही, आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा, त्याच्यावरती चर्चा वेगाने करा. काम करतोय, त्या स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलोय आपण आता. मग आम्ही काय म्हणून नाहीत ना त्याच्यात. थोडा पुढे मागे थोडसा 24 धरून ठेवली, त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना. आम्ही उद्या चर्चा करतो. त्यामुळे तेच म्हणणं आहे की एकदम असं आम्ही उद्या चर्चा आता करू. शेवटी आमचा काही प्रामाणिकपणा दिसत नाही तुम्हाला सरकारचा, की थोडंफार माझा पुढं सरकायचंय, आम्ही उद्या चर्चा आमचा करू. वेळ काढूपणा चाललाय असं तर नाही समज आहे ना. हे बघा, मी तर हा म्हणलो असतो डायरेक्ट. मी जे बोलायचं ते केशबद्दल बोललो. मी कुठं नुसतं आकसच व्यक्त करायचं याच्यात नाही भोमोडत आम्ही सुद्धा कुठंतरी. हा बघ, आम्ही तुमच्याशी भांडतो म्हणजे काय देणार आहे तुम्ही, तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार म्हणून भांडतो ना. त्याचं काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी, आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कसं काय. फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतवलं म्हणजे बरोबर होईल. तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या. आपला मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही आता, की आपल्याला कसं आता त्यात आम्ही सांगितलं त्याच्यात ठाम राहूया. बैठकीत हेच बोलणार आपण, त्यांचं म्हणायचं लिहिलेलं ते करा. दुसरं काय बैठक ते तुम्हीच केलंय भाऊ, आम्ही नाही केलं. याच्यात सगळं आहे, मी ते सगळं नाही, त्याला मात्र वेळ लागेल तुला. मी वाचेल ना, मी 100% आज रात्रीच वाचेल ना त्याला पूर्ण वाचेल. कारण मला उद्या समय येते, उद्या बैठकीत काम आली. उद्या रात्रीची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही, परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली आम्ही. सरकारचा शब्द मामा मोडलेला नाही, मोडलेला नाही. जेवढा वेळ मागन तेवढा आम्ही देत राहिलो. हा ताणीला मात्र हे मान्य केलं ना, मग ताणल्याशिवाय ती वेळ तिथपर्यंत येत नाही. पण नाही ऐकलं असं नाही केलं. आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी. हट्ट आहे म्हणजे काय, आमचा असा बी नाही की सरकारला विठीस धरण्यासाठी. आज जर
तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो. जाऊ दे, आपल्या त्याच्याकडे पण आपलं ऍक्शन पाहिजे एवढं नक्की. नाही ते तर सरकार देणार आहे ना, आम्ही घेणार आहे, आम्ही पण घेणार आम्ही आहे. दिलंही होतं आधी, पण आता मी सांगतो आपल्याला राजकारणाचं बोलायचं नाही. ते दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात, थोडंसं आपण जोर लावला तसं होऊन गेलं कमी पडलं, ठीक आहे. पण आता योग म्हणत होता खराब होतं की त्यावेळेला ते टिकलं नाही, तुमचंही नाम नाही. पण आता पुन्हा प्युरिटीच्या माध्यमातून आपण तीच आपण मूव पुढे दिलेली आहे. तर तुम्ही बघताय त्यांनी असेप्ट केलेलं आहे, एक विंडो खुली आहे, त्या ऍक्च्युअली सांगितलं बाकी गोष्टी काही बोलत नाही, बाकी गोष्टी मी इथे बोलू शकत नाही, पण ठीक आहे ना, मार्ग निघणार आहे 100%. वाटत नाही तिथपर्यंत जायची गरज पडेल, क्युरिटी पर्यंत इथेच होईल. फक्त दोन्ही ऑप्शन सांगितले मी काल तुम्हाला. तर मागासवर्गीय काय आणि शिकून गरज नाही. विधानसभेचं स्पेशल सत्य दोन्ही विंडो आपल्याकडे उघड्या आहेत. नाही तर आपलं पोलीस चर्चेत आलं, मी दोघं रात्री एक तास मी दोघं पुढं पण बरोबर. नाही तिथे बसलो आमच्या घरी बसलो एक तास. त्यात काहीच दुमत नाही की ते 100% त्याच्यामध्ये काही शंका नाही. तर इथं मुंबई काय होईल आपल्या हातात काही राहत नाही. आणि एवढं मोठं झालं की मग तुमच्याकडे पाठवून जाईल. हे हातात आलेलं आहे ते त्यात समाज शांत आहे. मी ज्या दिवस आखलेला त्या दिवस आखलेला आहे. आता फक्त आकडा मोठा आहे एवढाच आहे, आणि आपण काय लपटून ठेवलेलं नाही. आहे संख्या येणारी खूपच, पण नाही शक्यतो काय होतंय, यांचं शेफोडी ते दोघं आता माणूस मान्य करत नाही, यांची शेफोडी ते एकामेकाच्या ते आमच्या आंदोलनाला टाकलं मराठ्याच्या. झालं दुसऱ्यांनी केलं, मग तसं इतका नाही होणार. असं आहे ना, मार्ग समाज शांत आहे, समाजाला आरक्षण पाहिजे आणि घ्यायची वाटतील एवढंच आहे, एवढंच. ते हे बघा भाऊ, आम्ही पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, पुन्हा तेच सांगतो की त्याप्रमाणे होतंय, झालंय, एकदम सोपं आहे. आम्ही उद्याच्या बैठकीतही ही चर्चा घेतो तुमच्याशी. तुम्ही सांगितलेली पूर्ण माहिती समाजापुढं आम्ही उद्या सकाळी ठेवणार, का उद्या 9 ते 3-4 बैठक 4 वाजेपर्यंत ती लगातार खूप मोठी. त्यामुळं तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही समाजापुढं ठेवतोय, आणि तुम्ही वापरलेले शब्दही चांगले आहेत ते की नोंदी मिळाल्या परिवाराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. दुसऱ्या लोकांना नाही होते एवढं, त्याच्यात परिवारचे 4 जण. हां, पण आणि आपण जे ठरवलंय की ते कागदाप्रमाणे त्याच्यावर एकदा तुम्ही नजर मारा. ते सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे झालं तर क्युरिटीमध्ये सुद्धा जायची गरज. म्हणजे आम्ही म्हणत नाही ना जाऊ नका, दुसरा चॅनल ओपन आहे. हा ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे पण आहे आणि ही पण चॅनल. दोन्ही ऑप्शन आहेत. आता बघा तुम्ही अण्णा हजारे साहेबांचं बघा तुम्ही, काल ते इतके खुश आहेत, इतके फोन द्यायचे, शेवटी त्याचं लोकायुक्ताचं आपण केलं ना काल, शेवटी सांगितलं असेल तर थोडा लेट झालं त्यांचंही. 10-12-15 वर्ष लढा होता त्यांचा, लोकपालाचा लोकायुक्ताचा. केंद्रावरती झालं. लोकायुक्त यासाठी होत नव्हतं की विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती, आता मेजॉरिटी झालेली आहे. मागच्या वेळेला आम्ही विधानसभेत मेजॉरिटी होतं त्यावेळेला करून घेतलं होतं, देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री. मधल्या काळात ते मग यांनी टाळलं. पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी आम्ही काल मंजूर करून घेतलं. झालं की नाही? आयोगाचं काम सुरू झालंय का? आयोगाचं काम सुरू झालंय का कुठल्या आपल्या आता सुरू झालं आपल्या आयोगाचं काम तर सुरू चालू आहे, असं नाही. हा, उद्या बैठकीत चर्चाच आहे, त्यासाठी ठेवलेली. तुम्ही जसं म्हणाल बाकी दुसरे 2-5,000 दुसरे करत बसतो. आणि ते झालेलं काम हे लांबले पडेल, कुठेतरी भरलेला विषय आणि ते बदलांनी असं भेटलं झालं. कोकणात मी मोठा दुसऱ्या पण बाळांना बाहेरून कधी काढलं ते वाचले कसे तरी. नाही, मी आतापर्यंत चुकीचा निर्णय घेतलाही नाही आणि चुकीचं होऊ पण दिलं. आणि मी खूप थांबवण्यासाठी आता मी रात्रंदिवस भाऊ काय सांगितलं लोकांना शांततेत राहावं. म्हणजे आता तुम्ही इथं आलात म्हणून नुसतं घ्या नका म्हणून बरं का. काय होईल मग तुम्ही हा की यांनी सुरुवातीला विनाकारण आंबडले येऊन त्यांनी एकाचं 2 केल्यामुळं हे पांगत गेलं. तरी मी शांततेचं आवाहन केलं, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन
मी मराठा समाजाने शांत राहा, कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊच आहे. हा शेवटी आपलं एकत्र गाव खेड्यात आपल्याला असं कोण येणार आहे भाऊ आमच्यामध्ये? लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला जावं लागतं. कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोठीत जायला लागतं. आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसात जर कोण नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायच्या शेजारीच आम्ही ओबीसी बांधवून मराठा बांधव एकमेकाला उचलायला असतो. तुझा शिन बाबा एक दिवस बोंबलो म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय, हा उत्तर मी फक्त त्याला एकट्याला, पण समाजाला तो समाजच होरगडीतोय पुरा. घ्या काठ्यान घ्या कुरडीन कसं, हे बरोबर नाहीये. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये. आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं, एखाद्याच वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले, तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रगल्भातच लक्षात येते लगेच तुमची काय. शब्दाने शब्द ओळखतो ते बंदच करतो. नाही आम्ही केलंच ते बंद. आम्ही त्यांचं नाव घेत नाही दादा या 4-5 दिवसापासून. हा, कारण आज धनगर बांधवना आम्ही सुद्धा बांधाला बांध आहेत राज्यभर एकमेकाचे, घराला घर आहेत आमची. एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकामेकाच्या येतात. अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधवाचं मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वंजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचं, तर चावी घराची त्याच्याकडे ठेवून जाते शाळेतल्या पोराची. एवढा विश्वास आत्ताच आहे घराची. इतके वर्ष आपल्या आहेत तर सगळी त्याच्याकडे ते आंदोलनामुळे कधीच म्हणत नाही की हा धनगर बांधव आहे किंवा कसं ठेवू, किंवा धनगर बांधव कधीच म्हणत नाही की मराठी ते चावी कशी ठेवू. आरक्षणाचा विषय ज्याचा आहे, धनगर मागतील त्यांचं, कोळी मागतील त्यांचं, पण त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना. ते ठीक आहे, जो आपापला बरं, हक्क मागेल सगळे. आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना, आमचा तर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे समाजात म्हणलं आम्ही सोबत आहे तुमच्या. असं होतच कामा नाही आपल्याला. नाही नाही होऊच देणार नाहीत आम्ही. आमचा शब्द आहे तुम्हाला. आम्ही तर ग्रामीण भागात तर होऊच देत नाहीत एकमेकात. फक्त हे नोंदीत मिळालं तर धक्का कसला लागेल. असं नाहीये की आपण कोणाचं काढून कोणाला देतोय असं आता जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर तिथं देणार तुम्ही आम्हाला. बरोबर. नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही. ऑलरेडीच आम्ही तिथे. हा आम्ही नोंदी नाहीत आणि मग घेतात मग ठीक आहे आमच्या नोंदीत मिळालं हो लागतच नाही ना. आम्ही तिथंच येतं कसं धक्का लागणार. आम्हीच ओबीसी कसा ओबीसी धक्का लागेल. आणि हे तुम्ही सिद्ध केलंय आता की त्या नोंदी. हे बघा नशीब पलटवण्यासाठी कुणीतरी नशीब घडवायलाच यायला लागतो तरच ते घडतं. योगायोगाने जर समिती आता नोंदी मिळाल्यातच फक्त कागदाप्रमाणे आपल्या ठरल्याप्रमाणे करा सगळं सुटसुटीत होतं. क्युरिटिशन सुद्धा गरज नाही लागणार. क्युरिटी पिटिशन बस समाजाचं कल्याण झालं. ते झालं तर त्याचं अजून सगळं मग तुम्हाला ते नोंदी शोधायची गरज लागते तुम्हाला. ते झालं तर मग काय मागे आपण सगळ्यांनाच मिळालं होतं, समाजाला दिलं होतं पूर्ण, पण त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नव्हता. नाही सुटलेलेच नव्हतं. मागासवर्गीय ऍक्ट नेमून आपण जे करतोय आता त्याच्यामध्ये आपण तेच करतो. सगळ्या समाजाचं म्हणतात तसं सगळं समाज येणार त्याच्यामध्ये. मागासवर्गीय ऍक्ट नेमून आता फक्त आपण प्रत्येक दिवशी दोन्ही ऑप्शन आपल्याकडे एकदम क्लिअर आहे. क्रिस्टल क्लिअर आहे. त्यामुळे चोपडा नाही होणारच नाही असं नाही. उद्या चर्चा करून घ्या. हा आम्ही तर करतो. फक्त तुम्ही रात्रीतून ते वाचा. ते वाचून आम्ही काही अडचण ते वाचा. लक्षात आहे आमच्या. हा ना मग त्याप्रमाणे समाजात म्हणणंच काही नाही. मग काय म्हणून नाही. किती काम झालंय ना हे सर घेऊन जायचं. मामालाही माहिती आहे. तुम्ही भाऊला पण दाखवा लिहिलेलं. हा लिहिलेलं पण दाखवा. त्याप्रमाणे आपलं झालं एवढं. आता काय शब्दच नाही आहेत आमच्याकडे इतकं हे होतंय. कारण ते त्यांनीच ते इतके त्यांनीच ते शब्द घेतलेले. बस कशाचीच आवश्यकता नाही समाजाला. बस समाजाला एवढ्याच वेळेस एवढं द्या. नाही मी रात्री वाचतोय सविस्तर सगळं वाचतोय मी 100% सगळं वाचणार. कारण उद्या बैठक आहे म्हणल्याच नंतर मला हे आज वाचणच आहे. आपण सगळ्या त्यात बाकी सगळ्या काय योजना केलेल्या आहेत, किती मदत केली, किती आपण 1000 कोटीची मदत केली, सगळ्यांना स्कॉलरशिप असेल, हॉस्टेलच्या बाबतीमध्ये असेल, शिष्यवृत्तीच्या बाबतीत असेल, सगळं त्याच्यामध्ये सगळं आहे. बाहेर किती मुलं इथे किती गेले, कर्ज किती मुलांना दिलं तरुणांना आपण 5,500 कोटी कर्ज दिलं आपण मिळवायचे आहे. त्याच्यामध्ये असं नाही आपण आपलं चार्जशीट झालंय कसं पॅरल ह्या सगळ्यांना करतोच आहे आपण. 299 खाली चार्जशीट टाकायला पाहिजे आतापर्यंत. करू मी करतो. पण चार्जशीटचा लय मोठा विषय नाही करतो. काय जरी 299 खाली करता येते ते लगेच. काय अडचण ते लांब होतं ठुलं. नाही तेवढं नाव टाकायचं जे आहे तेच करू. 100%
बोल तेवढं आपलं ते दाखवा, बघतो ना मी. त्याच्यात बारकाईत लक्ष घालतात. हो, त्याप्रमाणे त्यांच्याही लक्षात येऊन जाईल ते की हे बसतंय म्हणून. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं ना तर ते CM साहेबाला DCM साहेबाला सांगतील की हे असं बसतंय, कारण हे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच लिहिलेलं आहे. त्याच्यावर खूप मोठी टीम काम करते, मला सांगायची गरज नाहीये. वॉर लेवलवर चालत असतं, युद्धपातळीवर चालत CM असतं. साहेबांनी असं 3 नाहीये. जस्टिस लावले, हम्म. सल्लागार म्हणतात. हो. किंमत लागली त्यावर असं नाही. खूप गांभीर्याने करतो आम्ही, असं असं काही समजा कारण नाही की आम्ही एकदम लाईटली घेतलं आहे का चाललं नाही, असं नाहीये. राज्यभर काम चाललं सगळं. उद्या बोलून घ्या तुम्ही समजेने थोडं. ठीक. तुम्ही जा स्वस्त करा आमच्या किंवा होतं आपल्याला आम्ही तुम्हाला सांगितलं. हा, मी हे बी वाचतो ना, हे वाचतो. आणखीन हे पण वाचतो. हे वाचतो. आधी जर म्हणलं होतंय तर समाज लय मोठा आहे. आता तुम्हाला- समाज मोठा तुम्हाला आहे. माहिती आहे, तुम्हाला समाजाला तुम्हाला फसवणं काही- मी तुम्हाला याच्यामध्ये काही 2 दिवस नाही, नाही. 1 दिवस लेट झालं ते ठीक समाजासाठी, पण डायरेक्ट धोका. शासन कुठे काही धोका करते का कमी असं मला वाटतंय का? मला नाही, हे सगळं वाचून घेतो मी. नाही, ते वाचायचं नाही, म्हणजे त्या आपण नोंदीच्या आता- बाबत नाही. तुम्हाला जे दिसतंय चित्र ज्या वेगाने काम नोंदीच्या चाललेलं आहे, बाबत चांगलं काम मिरक असून दिला, त्याच्यानंतर खाजगी लोकांनी नेले कुठे असेल अधिकाऱ्यांना तर घेऊन, तपास तर केला. सापडले. म्हणजे काही काही अधिकारी सुद्धा मुद्दाम होऊन असून सुद्धा नाही म्हणून लिहून आता पाठवले. दोन्हीकडून आरोप होत आहेत. काही म्हणतात ते हाताने लिहून घेत आहेत, काही म्हणतात नाही, देत हातात- नाहीये. हातातल्याला काय, आपण आम्हाला काय केलं? दोन्हीकडून आम्हाला कोणतीच आपण परिणाम सॉफ्टवेअर नको. केलं होतं हाताच्याला. हा. इथंच आले होते विखे पाटील साहेब, हा. त्यांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या. हम्म. ते सॉफ्टवेअर उडून टाकी दे, म्हणजे आमच्यासाठी आमचा तोटा करतो का मग आम्ही हम्म. आम्हीच लावून बघितलं त्याला काही याला. हम्म. जर तसं चुकीचं असेल तर ते सॉफ्टवेअर धरतच नाही. त्यांनी हम्म. सांगितलं तुम्ही कलेक्टर महोदयांची बैठक घेतून ते सॉफ्टवेअरच देऊन टाक. बरोबर. घेतलं नाही आणि दिलं नाही. म्हणजे ते आहेत तरी खोटे कशावर मग ही करायची? कारण मोडी लिपी लिहिताच येत नाही, पण खोटी लिहावं कशी? मोडी लिपी लिहितात त्याच्यावर अनुस्वार बी नाही, मात्रा नाही, काना नाही, ते कसं लिहायचंच कसं? हम्म. खोटं लिहायला खोटा हा मराठीत लिहू शकतो आपण. तसं नाही लिहू शकत. हा, ते कसं लिहायचं? ते लिहायचंच कसं? तुम्ही जर ते असून देत नाही तसं तिकडं येते लिहून देतो. दुसरीकडे आरोप चाललेले आहेत. ते लिहायचंच येत नाही. तसं नाही, करता येत नाही, नाही. काय आता तसं करता येत नाही. ते रोष असणं बोलणं ते वेगळं. आम्ही रोष बी करतो आणि मराठा समाज तुमच्या शब्दाचा सन्मान बी करतो. त्यांचं तसं नाही. कशातच समानता पाहिजे त्यांना, पण आरक्षणात नाही पाहिजे फक्त. हा, त्यांना आरक्षणात नकोय, बाकी समानता लागती, सारखीच लागती, महामंडळात खाली घ्यायला जमतात त्यांना, ते बाकी सगळं जमतं. ठीक आहे, जाऊ दे विषय. आपल्याला आपलं- पण आरक्षणात समानता नको म्हणते ते. आरक्षणात समानता नाही, इकडं समानता ना, सारखंच सगळं पाहिजे. घ्या ना, आम्हाला तेवढी एकच आहे. आम्ही कुठं नाही म्हणलो कधी. हो, आम्ही कोणत्या समाजाला म्हणलं सगळ्या देऊ समाजात नका. गरीब माणसं आहेत, सगळ्या समाज आर्थिकदृष्ट्या पण आमचं म्हणणं दाखवा बरं, एखादा अर्ज दाखवा की ओबीसी बांधवांना हे देऊ नका, एक अर्ज द्या. नाही ना, तुम्ही डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सारथी प्रमाणच आम्हाला द्या, समानता पाहिजे तिथं. मग आरक्षणात समानता करणं भाऊ, आमच्या तर नोंदी मिळाल्या. म्हण ना, तोंडानं म्हण की ज्या ह्या नोंदी मिळाल्यात ना, ह्या मराठ्यांना देऊन टाका बरं. तिथं नको समानता भाऊ. का बरं भाऊ? टप्पे कमव, भूमिका कमव, केशी काढून घ्यायचं सरकारकडून गोड गोड बोलू, आणि परत सरकारवरच उलटायचं वय. सगळं उलटलेलं आहे भाऊ. तू आम्ही सामान्य लोक आहेत, सामान्य पोरं आहेत. आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू. मला तुम्हाला बळच दिलेलं आहे ते. काहीतरी कांगडे घुंगडे रचून आहे भाऊ. एवढ्या मोठ्या उच्च दर्जाचे 35 वर्ष अनुभव घेतला म्हणायचं, आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं भाऊ, हे चांगलं नाहीये. हे चांगलं नाहीये शब्दप्रयोग. त्यांच्या तोंडात तो शब्द प्रयोगच शोभत नाही. महापुरुषांच्या कुठं जाती काढणं, हे प्रयोगाने याने दूषित वातावरण होते. तुम्ही उलट थंड करा. आता तुम्ही आपण तुम्ही जर थांबले पण दोन्ही पण थांबवा, ते आता काही नको. बेकारी मी शब्दाने आधी शब्द दादा वाढतो. म्हणले ना, हा, हा. ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली, बोलू नये. आपण 17 दिवस बोललोच नाही हम्म. त्यावेळेस. त्यावेळेस सांगतो, तिथून आंबडला आले. हम्म. 17 दिवस बोललो नाही. आंबडले येऊन काही टोकराची गरज होती का? मग जे आंबडला दिलं उघडून, मग आम्ही कसं काय बस तुम्ही कम वाटत होता आमचं? म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रिपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं, जनतेचे कामं करायसाठी दिलं. तुमच्याकडे आज पालकत्व आहे. जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालकत्व तुमच्याकडे. तुम्हाला एखादा पालक बोलला बी पालकत्व, लेकरू ते पालकत्व तुमच्याकडे म्हणल्याच्या नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडंसं सहन करून पुढं चालणंच आहे. आम्ही बोललोच नाही, आता थांबलो होतो ना आम्ही. मग काय गरज आहे का उकरून काढायची? तिथं पुढं काय उकरून काढलं ते तर विचारूच नका.
त्या हिंगोलीला तसंच, मग तर तिथं तो कुरडी कोयतेच आले. ठीक आहे. म्हणजे हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाही, हे सरकारच्या हिताचं नाहीये. ते बोलणं म्हणजे तुम्हाला डॅमेज होऊ नये, तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होऊ नये. मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाहीत याचा अर्थ फडणवीस साहेब सांगते काय, शिंदे साहेब बोलत नाही याचा शिंदे साहेब सांगते काय, पवार साहेब बोलत नाही याचा अर्थ अजितदादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात का काय, सरळ अर्थ होतो. मग म्हणजे समाजात, सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही. एक तर इकडून सरकार काम करतं, नोंदी सापडायला लागले, इकडून हे याचा असता दान काय, इकडून आमचे धरले, त्यांचे हॉटेल चालणारे कुठे. पण तरी आपलं काम चाललंय ना व्यवस्थित, सरकारचं काम चाललंय ना व्यवस्थित. आणि ते तर आम्ही हा म्हणलो नाही, यांच्या समोरच नाही, चार भिंतीत असतो तरी तेच म्हणलं असतो. आणि इथं म्हणलं तरी चाललंय. नोंदी मिळाल्यात, फक्त नोंदी मिळाल्यात याच्यात मात्र आम्हाला 100% मराठा समाज उत्साह आहे की 54 लाख नोंदी मिळाल्या. फक्त जे कागदावर ठरलंय ते मात्र तुमच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं, आम्ही नाही. परवा विधानसभेत उत्तर देतील सीएम साहेब स्वतः, सगळ्या या चर्चेला उत्तर देतील, त्यावेळेला अनेक गोष्टी स्पष्ट होतील. आपण समोर 18 तारखेला उत्तर द्यायला. ठीक आहे, आम्ही 18 पर्यंत उद्याच्या चर्चा करतो. काय मामा, चर्चा सुरू आहे ना पूर्ण 18ला आम्ही उद्या समाजात सांगू की आपल्या आरक्षणाच्या विषयीची जी भूमिका आहे, भाऊनी जी सांगितली ती आम्ही उद्याच्याला समाजात सांगतो की 18ला मुख्यमंत्री साहेब जे काय कागदावरती आपल्या त्यावर चर्चा होणार आहे. कागदाविषयी फक्त सीएम साहेबाशी तरी तुम्ही आज चर्चा करा, म्हणजे 18ला येईल पुन्हा ती येणार तर असलच, परंतु आणखी तुम्ही त्याला सांगितल्यामुळं, तो विषय त्यांना समजून सांगितल्यामुळं ते त्याच्यावरती करते. आम्ही उद्याच्या बैठकीत घेऊन टाकतो ते 18ला सीएम साहेब या विषयावर सविस्तर सांगणार आहे. जेवढी चर्चा झाली सगळ्यांनी आपली मतं मांडली, तुम्ही तर ऐकलं असेल ते सगळे आमदार बोलले. रात्री 2-2 वाजेपर्यंत सगळं कामकाज चाललं सभागृहात तेवढ्या. नाही तेही बघतोय आम्ही. नाही शिंदे साहेबांनी होय हे खरं आहे. सरकारची इच्छा प्रामाणिक आहे. ते शेठ तुम्हाला सांगतो काय, आम्हाला तुम्हाला काही न देऊन का तुमच्या हक्काचं सोडून आम्हाला काही हे नाही. नियमाने जे आहे ते नियमानुसार तुम्ही आलात, काय अडचण नाहीये. फक्त एवढंच त्या कागदाप्रमाणे, हा तुम्हालाही माहिती आहे सर, कागदाप्रमाणे नाही समाज खुश आहे. आम्ही पुन्हा पुन्हा तेच शब्द वापरतो, उत्साही समाज की 54 लाख नोंदी मिळाल्या. फक्त आता ते आता कागदाप्रमाणे होणं गरजेचं भाऊ. जे कागदावर अधिकाऱ्यांनी पूर्ण काटछाट आणि कायद्याच्या चौकटीत बसतंय का तरच लिहिलेलं. साहेब बरोबर आहे की नाही हे मान्य आहे का नाही भाऊ, मामा हा मामा बरोबर आहे की नाही हे बदललेले शब्द. कारण जे आम्ही शब्द सांगितले ते म्हणजे ते नाही बसतात, आम्ही घेऊन येतो. त्यामुळे त्याप्रमाणे नोंदी प्लस ते शब्द बस. समाजाचं कल्याण झालं ना, आम्हाला समाजाला तेवढंच पाहिजे, काय नाही पाहिजे आम्हाला समाजाला, काय नाही पाहिजे. तेही होत राहील. फक्त विषयी आणला मी आता की काय म्हणतात ना, चर्चा ही चांगली म्हणून नोंदी तर मिळाल्या. फक्त त्याच्यात अनुस्वार सुद्धा त्यांनी हुकू दिलेला कायद्यात बसावं म्हणून. त्यामुळे नोंदी मिळाल्या तर त्यानुसार ह्या पुढच्या 2-3 जे शब्द आहेत त्यानुसार व्हावं एवढीच समाजाची अपेक्षा. बस तुम्ही होईन म्हणल्यावर झालं, मग काय नाही. मग त्यांच्या बरोबर त्यांना त्यांची भाषा कळत होती एकमेकाची एकमेकाला. कायद्यात काय बसवून कायद्यात काय बसणार. थोडं इकडे चेहरा दिसतोय का बघा, नाहीतर खूपच चेहरा थांबाय का. पाटील थोडंच परिवार सारखा तुमच्या अंगोरी काही पण माझ्या अंगावर आलेले सगळं आतापर्यंत. काय तुम्ही मेसेज आणला सरकारचा आणि काय बोलणं झालंय. 17 तारीख उद्या त्यांची बैठक आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे, त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत सहकाऱ्यांसोबत. आणि म्हणून सरकार काय काय करतंय,
जसं गेल्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी आमचे सगळे सहकारी आले होते, 2 रिटायर्ड मान्य जजसुद्धा या ठिकाणी आले होते, आणि त्यानंतर आम्ही किती पुढे गेलेलो आहोत, कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे. मान्य शिंदे साहेब जे रिटायर्ड जज आहेत त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत. आम्ही सगळे त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24पर्यंत करावं, पण त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे. त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा चाललेली आहे. तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत. पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. थोडंसं वेळ काळ, कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे. कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, तिथे आपली पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही, किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये की पुन्हा राहिलं आणि कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं, किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहेत. परंतु निश्चित CM साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल. ते जरांगे पाटील साहेब सांगतीलच या ठिकाणी. पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही. जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे, निश्चित मिळणार आहे. आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी भिडलेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील त्यांच्यासुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं ते निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, ते त्यांना मिळणार आहे. तुम्ही 24 तारखेला त्यांनी आंदोलन करू नये अशा पद्धतीची विनंती केली, थोडं शांतीने सबुरीने घ्यावं. बरोबर आहे. तर मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदाराच्या घरावर हल्ले झालेत, कसं आहे, मग याचा फायदा कोणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा. नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं, मग आंदोलनाने बदनाम होते. यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत, इतक्या शांततेत आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, कुठे तिकडं जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं. ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कुठेतरी मग अजून कुठं वेगळ्याच प्रकरणाचा प्रयत्न करेल. म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती. बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत, ज्या कोर्टाने निदर्शनं आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जातं आहे. आणि मला वाटतं दोघींपैकी कुठेतरी निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण, याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. 24चा आग्रह सोडावा असं काय पाटील काय म्हणतात? आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहेत, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडा अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे
आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तर तुम्हाला एक तक्रार केली त्यांनी भुजबळांची, बरंच काही सांगितलं, आम्ही ऐकत होतो. काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार वर? नाही, मी भुजबळ साहेबही आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेबही त्यांच्याशी बोलले, देवेंद्रजी त्यांच्याशी बोललेत, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं ते खरं आहे काही कुठेतरी. मी जरांगे साहेबांनाही तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून ते थांबवा, दोन्हीकडून थांबलं पाहिजे. मग शब्दाने शब्द निघतो, आरेधिकार निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगणार की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नाही. शेवटी आपण वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे. पण हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू. आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली मी सांगेल आपल्याला. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबवून आपल्या पदामध्ये हे सगळं जो आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे हे आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तर प्रत्यक्ष आहे तुमचं म्हणणं. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकणार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमलेत, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे, 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी, त्या आता दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत, ते आता मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्षाच्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे, जोरात सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर नाही, की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल, पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं, आपण स्वतः ते बघता. थैंक यू. सर हिंदी में बता दीजिए खाली शॉर्ट में कि क्या चर्चा हुई और क्या 24 तारीख की डेट पे ले जरांगे पाटिल जी से मैं जहाँ पर मिलने आया था, मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमरे साहब भी है. 17 तारीख कल उनके कुछ उनके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था. लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है. रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी परमानेंट देना है. ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया. ये हमने इस बार नहीं चाहते, क्योंकि उस वक्त जो क्यूरीज निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो कमी उसमें खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं. और मुझे शासन को पूरी मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त ये जो आरक्षण है ये टिकने वाला परमानेंट ये दिया जाएगा और इसमें कोई दो राय नहीं है. आप भी देख रहे हैं, सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है. हो, सकाळपासून मुख्यमंत्री तुमच्या संपर्कात आहेत, नेमकं काय बोलणं चाललं होतं? कारण तुम्ही सकाळपासून नाही, आता बघा आमचं सगळे टीमवर्क आहे. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितदादांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बा मी माझ्या मनाने आलो का कोणीतरी एकटा जणांनी सांगितलं, असं नाही आहे. विषय खूप महत्त्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे. म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, भुमरे साहेब या ठिकाणी भेटायला आलो. कारण इकडे चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा? गेल्यावेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर त्या यासाठी झालं की बाबा चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतंच. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा
CM साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं. म्हटलं मी जाऊन येतो, मुंबई साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना. त्या बोललोच नाही आपण, मग ते म्हणजे शासन आमच्याशी बोलतच नाही, आमचे अल्टिमेटम संपलं, 24 तास झाले, चला मग आम्हाला काय करतात मी बघू. वाद त्यातून निर्माण होतात. पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला. सर, ये 24 की जो बात की जा रही है उसमें क्या आप आगे की डेट बढ़ा के हमने कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है, मतलब जिस गति से सरकार काम कर रही है, अब सब लोग देख रहे हैं, जरांगे पाटिल भी उसको देख रहे हैं, तो मुझे ऐसे लगता है सबको पता है बड़ी गति से, बड़ी स्पीड से सभी ऑफिसर्स अधिकारी जो है, सरकार भी है, CM डिप्टी CM भी है, और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं. थोड़ा देर लगी भी तो चलेगी, नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले, इनके हाथ में कुछ थोप दे कि भाई चलो आपको दे दिया आरक्षण, या ये हो गया वो हो गया, और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया, इसको रिजेक्ट कर दिया, तो वापस समाज की भी दिशाभूल होगी, इनकी भी दिशाभूल होगी. हमको जो लास्ट टाइम 2.5 साल में सरकार ने गलती की, हमको वापस उसको दोहरानी नहीं है, और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा, लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है. ये सरकार की भूमिका स्पष्ट आहे. किती वेळ हवाय सरकारला सर, किती वेळ हवाय सरकारला? आता आपण बघा, आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय, तपासण्या करतोय, सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय, यातून कुणबींची नोंद कुठे आपण ते तपासतोय, त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे, त्याचा प्रश्न संपलेला आहे. पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे. म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं, ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे, ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन करून आता वेगळा बेंच त्या ठिकाणी बसेल. मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी राहिलेल्या आहेत, ते दाखवता आले नाही आम्हाला कोर्टामध्ये, त्यातून काहीतरी कोर्टाचं म्हणजे गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत, आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे. हा समाज, याच्यामध्ये डबेवाले पण आहेत, ऊस तोड कामगार पण आहेत, घरकाम करणारे आमच्या महिला पण आहेत, मजूर पण आहेत, अनेक लोक आहेत. एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये. निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा आहे. पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचे तज्ज्ञ कमी पडले, सरकार कमी पडलं. मला त्यात राजकारण करायचं नाही आहे, पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे, आणि म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे, आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं यश आपल्याला मिळेल. थोड़ा म्हणजे नक्की किती वेळ दे नहीं कळत है हमारा. 15 दिन के अंदर आरक्षण देंगे, लेकिन 40 दिन दिए गए थे, लेकिन 40 दिन बीत जाते हैं और फिर डेट एक्सटेंड करके दी जाती है, लेकिन अब तक की मैंने बार बार यही कहा है, ये टेक्निकल इशू है. ऐसे नहीं कि बस सरकार ने 4 लाइन लिख के दे दिया कि चलो आपको आरक्षण दे दिया और वो मिल गया, ऐसे होने वाला है क्या? नहीं तो फिर 30-40 साल से क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे? क्यों हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, बार बार सब लोग, इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी, बहुत लोग आए गए, लेकिन हाथ में कुछ आया नहीं ना. तो हम यही चाहते हैं कि अभी ये टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है. 15 दिन 20 दिन का सवाल नहीं है, इसके लिए तो 30-40 साल से झगड़े रहे सब लोग, समाज झगड़ रहा है, लेकिन हाथ में कुछ आया नहीं था. अभी मुझे ऐसे लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है. लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया था. बैड लक अभी बार बार मुझे वही दोहराना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं, हम लोग टिका नहीं सके, हमारी सरकार उस वक्त की. ठीक है, वो छोड़ दो, लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है, परमानेंट, कि इसमें सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, इसमें कोई इसको नकारेगा नहीं. इसलिए थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा, लेकिन हमको ये परमानेंट देना है, इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस कर रहे हैं. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. छगन भुजबल जी का जो मामला चल रहा, वो बार बार ओबीसी के मामले को उठा रहे हैं, तो इस मामले का आपकी क्या भूमिका है? नहीं, ठीक है, ओबीसी की मांग है, ओबीसी का मामला है, तो ओबीसी है, ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं, उनके ओबीसी के नेता है, और उनकी बात रखेंगे, कहेंगे. लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत जहाँ तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए. दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ, बात से बात बढ़ती है, फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे, कोई नहीं कर रहा है. लेकिन मैंने जरांगे पाटिल से भी कहा है, भुजबल साहब से भी हम कहेंगे कि भाई आप समाज को आरक्षण देना है. हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगते हुए, ओबीसी का कोई आरक्षण, देखो शिंदे साहब ने भी ये कहा है, इसमें देवेंद्र जी ने भी बार बार यही कहा है, और अजित दादा ने भी कहा है कि ओबीसी के आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए, कुणबी समाज है, हमारा मराठा समाज है, उनको हम आरक्षण देंगे. अभी इसलिए मुझे ऐसा लगता है कि सबने संयम रखना चाहिए. हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे, कुछ उल्टा सुल्टा बोलेंगे, उसमें से और तनाव निर्माण हो रहा है. दो समाज में कोई तनाव निर्माण हो, आपसी कोई
झगड़ा हो, इसलिए हम ये नहीं चाहते, इसलिए हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि भाई थोड़ा दोनों संयम रखें. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय. हां. तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला न धक्का लावता मराठ्यांना आरक्षण देणार. तुमच्या बाजूला बसलेले जरांगे पाटील म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय. हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत. नाही, आमची ही भूमिकाच नाही आहे की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि मराठा समाज द्यावं. त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण त्यांना काढा OBC तून हवंय, आणि तुम्हाला आम्हाला धक्का द्या. लावता द्यायचं. ते त्यांची भूमिका असेल, पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पद्धत पाडायचंच आहे, टाकायचंच आहे, पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे. ओके थँक्यू. थँक्यू. जिओ मम्मी हो हो ठीक आहे. थोडं उगाच पाटील बोलणार आहे ना? उगाच असेल तर असं होणार नाही ना आपलं त्यानुसार झालं ना काळजी होत काय झालं? आता चालू आहे का? आम्ही उद्या होणार आहे, एवढं मोठं काम आपल्या हातूनच होणार पण ते असं कुठं अजून एक भटकत आहे. म्हणणं फक्त एवढं नाही, भटकत नाहीये, फक्त म्हणणं एवढंच आहे की त्या जे चिठ्ठीवर कागदाप्रमाणे लिहिणं झालेलं आहे त्याप्रमाणे करायला लागतंय. मग काय विषय नाही. मग आम्ही उद्याच्या याच्यामध्ये विषय पण घेतो, पण त्यानुसार नसेल तर मग मात्र जमन असं वाटत नाही तुम्हाला निश्चित मग ठीक आहे. मग काय हरकत वाटतं. मग काय हरकत नाही. मग काय हरकत असं नाही होत. मग काय हरकत असं नाही होणार. मग काही हरकत मग काही हरकत चला मामा आहे. हा मामा आहेत. कारण महाराष्ट्राचे मामा आहेत, त्यांना आता सोडता येत नाही आम्हाला. आम्हाला माहित नव्हतं तुमच्याकडेच माहित पडलं मामा आहेत म्हणून. सगळे आम्ही तर मामा करत आहोत. आपली सुद्धा वेगळी वेगळी नको. घ्या दादा दादा काय बोलायचंय का? चला बोलण्यासाठी पाटील साहेब, सरकारचं शिष्टमंडळ आलं, नेमकं काय बोलणं झालं तुमच्याशी? तर ते मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजितदादांच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महाजन साहेब आणि मामा घुमरे मामा हे आले की सरकार ज्या नोंदी आत्तापर्यंत सापडल्या त्या विषयावर चर्चा झाली. आरक्षणाचा विषय ते करणार आहेत 24 डिसेंबरच्या आत. यावर आम्ही सांगितलं की तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. पहिलाही आम्ही 40 दिवसाचा दिला होता, या अगोदर 3 महिन्याचा दिला होता, आता 2 महिन्याचा. यावर सविस्तर एवढ्याबाबत चर्चा झाली. आणि मात्र एक खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केलंय त्यावर मराठा समाजाचा उत्साह आहे की प्रचंड नोंदी सापडल्यात. फक्त विषय इथं एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला हे साक्षीदार होते, त्या दिवशी साहेब पण होते, यांच्या समक्ष सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे. कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलेलं आहे की ज्या नोंदी सापडल्या, आता 54 लाख नोंदी मिळाल्यात अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे. त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि मराठा समाज ओबीसीमध्ये असल्याकारणानं, मराठा समाज ओबीसीत असल्याकारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही. धक्का लागायचा काही संबंधच नाही. मराठा ओबीसीत धक्का लागेल कसा? त्यांनी वारंवार विनंती केली आहे 24 तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी. तुम्ही काय म्हणता याबद्दल? नाही, ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही. आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे. आत्ताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही आहे, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे, आम्ही दिला नव्हता. मामा बरोबर
की 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. आम्ही दिला, मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला. आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. कारण भरत्या ज्या आहेत, मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष. ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा. आमचं काय दुमत नाही आहे त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकराचं वाटलं व्हावं असं आमची भूमिका नाही. त्यावर तर हे मात्र ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता त्या आणखीन घेतलेल्या नाही आहेत. त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल, म्हणजे पुढं चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन. आणि आंतरवालीतल्याही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते, ते पण केलेत. तर या पुढच्या काळात नोटिसा दिल्यात, त्या थांबून चार्जशीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होता, ते जर घेतले तर आणखीन पुढं जाता येईल. वेळ वाढवून द्यायची आहे का त्याबद्दल तुमचं काय मत? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला, कारण आणखी नाही 8-10 दिवस आहेत, थोडे दिवस नाहीत. आम्ही 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज असून तर आमची विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्या संग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना फसवी. पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय, काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो, म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा स्वरूपाचा आहे म्हणून. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही. हे याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे 24 डिसेंबरपर्यंत. सरकार काही करू शकतं. जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही 24च्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागत. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती. वेळ वाढवून द्यायची तुमची तयारी आहे, सकारात्मकता आहे? मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला तेच सांगतोय पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार नाही. भाऊने ज्यावेळेस ते कागद वाचतील ते लिहिलेला त्यावेळेस भाऊच्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही. पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊने विषय घेतला, तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, नाही असं नाही. आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही, काहीच कारण नाही. पण NT VJNT सारखं ते टिकलच का? कारण ते जाते 50% वर. हा मराठा समाज कुणबी एकच आहे. पण एकीकडे तुम्ही नोंदीबद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देत आहेत आणि त्यांनी जे काम केलं त्याबद्दल तुम्ही खुल्याम मोठ्या दिलाने सांगताय की सरकार काम करते बसलेलं नाही. मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास काय हरकत? सरकारवर विश्वास असाही बसलेला दिसतो. हे बघा, बसलोय असं नाही, खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजाला मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी खोटं बोलू ना. काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं. नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यावेळी, नाही केलं म्हणलं यांनी काम. सरकारला बोललो सुद्धा आम्ही. आज सरकारनं काम केलंय, मराठा समाजालाही मान्य आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची भाकर किमान गेलेली. फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतलेला आमच्याकडून. हे आमचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही तो कागद भाऊने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्रीतून. आणखीन तुमच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, त्यानुसार करून टाका. काहीही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही. तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही. तुम्ही समाधानी होतात, समाजही समाधानी होईल आणि समाजाला तीच अपेक्षा आहे. कारण समाजाला विचारल्याशिवाय मी काय करत नाही आणि करणार सुद्धा नाही. उद्याची बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे, काही अडचण नाही आहे. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही, पण ते टिकणार आहे का हा मूळ मोठा प्रश्न आहे. कारण ते पुन्हा तिथंच येत आहे. त्यापेक्षा नोंदी मिळाल्यात मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या. की आपल्याला कायमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि ही समजदारीची भूमिका असू शकते. नाही हे बघा, आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही. मीही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही. भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणते ना आम्हाला वेळ द्या. वेळ देण्याची गरज पडणारच नाही. 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल. गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देणार. तुम्ही त्यांच्यासमोर म्हणताय की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. मग आता कसा तोडगा यावर? भाऊ बरोबर बोलले ना.
ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत, आम्ही ओबीसी तर धक्का लागतच नाही. तुमचं जे नेहमी म्हणणं असतं धक्का लागतच नाही. आम्हीच तुमचे जे नेहमी नाही, बघा, जे कुणबी आहे, ते ओबीसी आहेत. जे कुणबी आहे तर माझ्या मतदारसंघात तुम्ही पाहिलं तर म्हणजे 1.5 लाख लोक आहेत, तर त्यापैकी 1,48,000 सगळे कुणबीच आहेत. मग त्याच्या ओबीसीला धक्का कुठे लागतोय? त्याच्या नोंदी आहेत त्या ओबीसीत आहेत ना. हा विषय असं म्हटलं नोंदीच्या गेलं. आधारावर कायदा करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. अशी तुमची मागणी आहे. माझी मागणी नाही, सरकारने ती कागद वाचावा, सरकारनं तो कागद वाचावा. रूल तोच आहे, सरकारनं वाचावा, सरकारनंच लिहून दिलेलं आहे, सरकारनंच लिहिलेलं आहे. आम्ही नोंदीच्या आधारे मंत्र्यांच्या बोलण्यात असं दिसतंय की नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. तुमची मूळ मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी समजा, ते साध्य होत नाहीये इथं बोलण्यात. होणार. त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी, लिहिलेला कागद वाचावा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार, मी पहिल्यापासून सांगतोय. फक्त चिठ्ठी वाचावी, वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि मराठ्यांनाही कुणी दिलं तरी त्यांना डोक्यावर घेऊन मराठ्यांना असणारे आमची भूमिका आरक्षणाची आणि आम्ही त्याच्यावरती ठाम आहे. पहिल्यापासून आजच नाही, ठाम आहेत. आम्ही सरसकटच घेणार, महाराष्ट्रालाच घेणार, मराठ्यांनाच सगळ्या घेणार आणि ओबीसीतूनच घेणार. याच्यावरती आम्ही 100% ठाम आहेत, बदलणार नाहीत. शेवटी तुम्ही फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोललात, त्याच्यात तुम्ही हसून म्हटलात की हे जमतंय. नेमकं काय झालं? हे काय बोललं? नवीन अटक अहो ते किती लांब असं जमतंय किंवा हे जमतंय? किती लांब हाटीला तरी ते तुम्ही वडतातच आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही. समाजा इतकं स्थान तुम्हाला सुद्धा आहे. हा, माझ्या नजरेत लांब नाहीये, लांब काहीच नाही. फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढे म्हणलो त्याच्यात आणखीन 2-3 शब्द आहेत ते घाला, म्हणजे सगळा विषय संपला. ते म्हणले ठीक आहे, जमतंय, जमलं. तेच आहे आमचं. ते तुम्हाला 24ला ओपन करणार आहे. म्हणाले वाद निर्माण करणाऱ्यांना जरा आवरा काय नेमकं? भाऊ आवडते ना मग आता तुमच्यातर्फे ती सूचना घेणार का तुम्ही? कोणची? वाद भुजबळ मी आधी बोलतच नाही. मी बोललो की मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबत मराठ्याचा बोलला तरी सोडणार नाही मी. भाऊ समोर सांगतो का आम्ही वाट्यात जाणार नाही कोणाच्या. आमच्या वाट्यात गेले विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय. भाऊ त्याच्यात तेढ निर्माण होतोय. काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची? तुम्ही सत्य देत काय ते नाही बोलले तर तुम्ही पण पथ्य पाळणार? आणि बोललोच नाही तिथून मग आमचं त्यांचे काय शत्रुत्व आहे मग तसं पाहिलं तर. विनंती पाटील साहेब, चर्चेमध्ये असं होतं, तुम्ही बोलताना हे बोलले होते 18 तारखेला मुख्यमंत्री हा विषय चर्चेला ठेवते. हा भाऊ म्हणले की 18 तारखेला सगळे या अधिवेशन रात्री 2-2 वाजेपर्यंत चर्चा सुरू आहे. याच्यामध्ये स्पेशल विषय ठेवलेला आहे हा प्रकरणाचा. त्यावर शेकड्यामध्ये आमदार बोलले, 100च्या वर आमदार बोललेले आहेत त्या विषयावर. तर त्याला उत्तर, एवढा मोठा ज्वलंत विषय आहे, महत्वाचा विषय आहे, तर मुख्यमंत्री महोदय त्याला उत्तर देतील. महाजन साहेब तुम्ही आता म्हणाले की आम्ही दोघांनाही समजून सांगू, ते गरजेचं आहे. बरोबर आहे ना, कुठेही अशी अशक्त मला सांगितलंय पण मी कवा बी ऐकतोच ना सरकारचं. गप्पच आहे मी. ते आमच्या मागा लागला बिचारा. चलो ठीक आहे, मला टोकाचं संपलं. चला धन्यवाद. मुख्यमंत्री साहब, फडणवीस साहब और अजित दादा इनके माध्यम से गिरीश महाजन साहब और भोंडे साहब आए थे। रिजर्वेशन के बारे में अभी क्या परिस्थिति है, क्या काम कर रहे हैं वो उन्होंने बताया और हमने पूरा सुन लिया है। लेकिन उनका हमारा मानना था कि उन्होंने जो जो हमारे नोंदी मिल गए हैं मराठा आरक्षण के, उनके बारे में चर्चा की और वो हमको पूरे महाराष्ट्र के मराठों को मिल सकता है। लेकिन वो जो कागज में लिखा वो आप पढ़ लो, वो पढ़ने के बाद आपके ख्याल में आएगा कि मराठों को सबको रिजर्वेशन मिल सकता है। इस बारे में चर्चा आज हो गई। तो क्या सरकार बार बार अपने लोगों को टाइम आने पर नए लोगों को भेज रही है, तो आपको क्या लगता है इसके? नहीं वो नए नहीं, वो जुने, वो बार बार आए वाले हैं, जुने नहीं है। लेकिन वो नहीं थे उस दिन, और घुमरे साहब थे, उनको बोला कि चिट्ठी पर जो कागज पर आपने लिखा है इस माध्यम से हम मराठों को रिजर्वेशन देंगे नोंदी मिलने के बाद। अब नोंदी मिल गया है, 54 लाख महाराष्ट्र में मराठों को नोंदी मिल गया है। उनके माध्यम से सबको रिजर्वेशन देने के लिए उसके माध्यम से आप करो, ये हमारी मांग है और ये जारी रहेगी, ये बदलेंगे नहीं। उनके सामने हमने बोला है। कल की जो डेडलाइन दी आपकी, कल की भूमिका क्या रहेगी? नहीं, कल बैठक है, 1 दिसंबर तक उनका समय है, वो वैसा ही रहेगा, वो बदलेगा नहीं बदलेगा।
आपकी इसलिए तबियत को देखते हुए क्या लगता है आपके डॉक्टर की परमिशन है आपसे जाने के लिए उधर? हाँ ठीक हो गई, लेकिन कल बैठक इसलिए जाना पड़ेगा ही। इसलिए हम गांव पर जाने वाले, लेकिन हम वो विषय आरक्षण में रिजर्वेशन लेने के लिए हम ठाम है और हम वही लेंगे। उनके सामने ये बोला है, अब भी बोलते हैं हम पूरे महाराष्ट्र के मराठों को लेंगे, आधा नहीं लेंगे। उनके सामने हमने बोला है, उस पर हम ठाम हैं। छगन भुजबल का मामला रुक रहा नहीं है, आपको बार बार बोला जा रहा है, इसमें क्या? नको रुकून देऊ मग, मैं भी है ना सावध। वो रुकेगा नहीं ना, उसको पद दिया है, वो पद का गैरवाफर कर रहा है, सरकार ने उनको पद दिया है, वो रुकेगा नहीं। बुढ़े आदमी रुकते नहीं, हम भी रुकेंगे नहीं, मग से चलेंगे। चलन दो, जो होएगा तू बोलेगा तो मैं बोलेगा। Thank you.